आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या कॉन्स्टेबल मॅडम काय देऊ? दादा एक मॉइश्चरायझर द्या, एक शॅम्पू आणि कंडिशनर द्या. शिके काय वाला. $350 होते. दादा थोडे पैसे कमी पडतात, नंतर दिलं तर चालतील का? म्हणजे तुम्ही लिहून ठेवा, पाहिजे तर माझा नंबर बी देते. अहो कॉन्स्टेबल मॅडम, तुमच्याकडनं काय मी पैसे घेणार? तुम्ही पोलीस आहात, आमच्यासाठी तुम्ही दिवसरात्र एक करताय, राहू द्या. नाही हो दादा, शेवटी तुमचं बी पोट आहे या दुकानावर. उद्या माझ्यासारखे 1000 पोलीस येतील, मग पैसे तर तुम्हाला घ्यावेच लागतील. खरं आता नाही आहेत. ठीक आहे. थँक्यू दादा. पोलीस होते मी, आता नाही. आता कॉन्स्टेबल मंजू निस्ती मंजू झाली. लोकांना कधी ना कधी तर कळणारच आहे. मला समजेसनी सांगावं लागेल. घरात तर बाहेरून कळायच्या आधी सांगायला पाहिजे. आईला सस्पेंड केल्याचं सांगू का न ग? मी नाही सांगितलं तरी बाहेरून कळलंच, पण आता सांगितलं तर उगाच टेन्शन घेईल ती. त्यात अशात काय कमी व्याप झाला तर घरात. आता कुठं तर जरा जीवात जीव आलाय तिच्या, पण तरी बी मी स्वतः न सांगता बाहेरच्या माणसानं सांगितलं तर जास्त त्रास होईल तिच्या जीवाला. असं किती दिवस खोटं बोलणार आहेस तू मंजू? तू असं फसवू शकत नाहीस तुझ्या आईला. तुम्हाला सांगते वहिनी, आमचे हे गेल्यानंतर आमच्या मंजूनी समधी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली घरची. अहो पोरगी असून बी खमकी राहिलं आणि ह्यांच्या जागेवर लागली बघा. म्हणून तर घरचं समजा नीट चाललंय, नाहीतर मी आणि माझ्या दोन्ही बी पोरी रस्त्यावर आलो असतो. आई तर लोकांसमोर माझं कौतुक करते, आणि आता सस्पेंड झाल्याचं सांगितलं तर तुटून जाईल तिचं काळीज. आई मंगळाईचा आशीर्वाद आहे माझी मंजू. कदम काकी तुम्ही? सोने मंजू दीदी तू कशी आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी पण छान आहे. केव्हा आला तुम्ही? आज चालू बघ. आणि तुझी शाळा कशी चालू आहे? शाळा अगं मंजू ताई, आत्ताच तर 12वी पास झाली मी. सोनी मोठी झाली आता. अगं बाई हो की, तुम्ही गेल्यापासून आपली गाठ भेटच नाही ना, म्हणून लक्षात नाही आलं बघ. होईच्या ड्युटीचं बी असंच आहे बघा. रातच्यालाच काय कधी कधी पहाट होती ड्युटी संपवून घरी यायला. आता पोलिसाची ड्युटी म्हटलं तर लोड असायचाच. अव हे जागत्यात म्हणून तर आपण घरात बिनगोर राहतोय बघा. मला वाटलंच तू असशील नसशील घरी, पण आम्ही अगदी टायमावर आलो बघ. बरं झालं भेटलीस. एक गोंधळ झालाय बघ, आणि तुझी मदत पाहिजे म्हणून आलोय बघ. सांगा की काय झाले? काल गेस्टीत ना ही जी समधी कागदपत्र घाळ झाली बघ, म्हणजे चोरीलाच गेली बघ. आता तू पोलीस आहेस तर एक मदत करशील का? आम्ही स्वतःच जाणार होतो पोलीस स्टेशनला, पण तू एकदा शब्द टाकलास तर काम कसं पडदिशी होतंय बघ. याच आशेनं आलोय बघ तुझ्याकडं. तुझ्याकडनं लय अपेक्षा आहेत बघ आम्हाला. दुसरं कोण आहे का आमच्या ओळखीचं? मी बघते काय करता येईल ते, तुम्ही लोड नका घेऊ. मला बी तुझ्यासारखं पोलीस व्हायचं बघ मंजू दीदी. लयच भारी दिसतेस बघ तू खाकी वर्दीत. असं वाटतं की तू कायम खाकी वर्दीतच असावंस. नक्की पोलीस बन बाळा, पण माझ्यासारखी नको बन.
अगं असं का बोलतेस? काय नाही, बरोबरच बोलते ती. हे बघ, तू अजाबात सुद्धा हिच्यासारखी पोलीस होऊ नगस. काय जमत नाही धड हिला, अजाबात काय कामाची नाही. तुला ती मच्छरायझर का काय आणायला लावलं होतं, आणलंच का? आणि सुनंदे, लय गुलुगुलू गप्पा हाणत बसू नगस. घरात लय कामाचा राडा पडलाय. बरं वहिनी, चल निघते मी. बरं मंजू, तू कागदाच बघून घे तुझ्या पद्धतीनं. चल निघते. काकू येते. हा मंजू दीदी, चल येते. बाय बाय. मंजू, पडदिशी हातपाय तोंड धुवून जेवायला चल. हा, सकाळी जायचं ना ड्युटीला. चल. दिदे, काय झालंय? कुठं काय? नाईट ड्युटी होती ना, जरा दमायला झाले. तू दमली असते कळतंय, पण नाईट ड्युटी करून नाही. दिदे, तू कन्फर्म कुठल्या तरी काळजीने दमलीस. सांग काय झालंय? अगं काहीच नाही, मी जरा आले फ्रेश होऊन. दिदे बस, तू आधी इथं बस. सांग काय झालंय? अगं तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय, म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस आहे. सांग ना काय झालंय? अंबरे, तुझ्या दीदीला तर वर्दी घालायचा अधिकार नाही राहिला. साहेबांनी मला सस्पेंड केलंय. काय? अगं पण का? म्हणजे कारण काय आहे नक्की? आणि असं कसं सस्पेंड केलं? अगं माझ्या हातनं चुकून एका बाईच्या डोक्यावर काठी लागली. मी खरंच मुद्दाम केलं नव्हतं. आणि ती बाई नेमकी त्याच गुंडाची आई निघाली.